माय गॉड. तर ते काय आहे आपण बघूया आता. सो गाईज अशा रीत्या आपली गाडी पुसून झालेली आहे आणि आपल्या गाडी पुसायला अर्धा तास लागला आणि सगळ्या गाड्या पुसून वगैरे झाल्या. आता मंडीत जायचं आहे आणि आपल्या गाडीसाठी आपल्याला हार बनवायचा आहे. त्यासाठी आपल्याला फुलं आणायला जायचं आहे. फुलं आणायला मी आणि माझ्या आजोबासोबत चाललेलो आहे आणण्यासाठी. आणि फुलाचे भाव बघा किती तगडे यावर्षी. मित्रांनो आताच एक फ्लिपकार्ट आला होता आणि मंडी द्यायचं होतं, पण फ्लिपकार्टलाच फोन आला आणि तुमचं काहीतरी पार्सल आलं, पप्पानं काहीतरी मागितलं होतं. तर ते काय आहे आपण बघूया आता आणि याची अनबॉक्सिंग करूया. हे बघा हे छोटंसं पीस आहे, यात काहीतरी आहे वाटतं. आपण बघूया यात काय आहे. आणि याच्यावर काही दिलेलं नाही आहे, फक्त रेट वगैरे दिलेलं आहे मध्ये. ते माईक आहे याच्यात. तर कसला माईक आहे? ब्लूटूथचा माईक दिसतोय. K35 वायफाय कनेक्टेड शो माईक. ओके, ब्लॉगिंगसाठी आपल्यासाठी माईक आलेला आहे. आणि मित्रांनो हा माईक आपल्याला खूप गरजेचा आहे. आवाज वाईन नेस क्लिअर एकदम छानपैकी येईन. तर आणा बाहेर काढा बघून द्या कसं आहे. हे बघा एकदम स्मूथ जैसे माईक आलेलं आहे आपल्याजवळ. आणि आपण आधी टेस्टिंग करून बघूया. ओ माय मित्रांनो हा छोटासा माईक आलेला आहे आणि आपण टेस्टिंग करून बघणार आहे. तर मी टेस्टिंग करतो. संदीप पवार आपल्यासोबत काहीतरी बोलणार आहे आणि मी थोडं लांब जाऊ उभा राहतो. संदीप काय बोलतो बघूया. आणि मित्रांनो संदीप बघा कुठे बसलेला आहे आणि मी कुठे उभा आहे. आता आपण हे मोबाईल लावतो आणि तुम्हाला दाखवतो संदीप पवार कसा बोलतो. सर्वांना विजयादशमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. मित्रांनो संदीपचा आवाज ऐकला तुम्ही. आता आपण काय करू माहिती आहे का, आता हे डायरेक्ट याला लावू आणि मी बोलून पाहतो. आणि याचा आवाज तर ओके असणार आहे मला असं वाटतंय की, कारण की आता संदीप भाऊचा आवाज आपण चेक केला. मी किती लांब होतो उभं होतो तरी संदीप भाऊचा आवाज एकदम स्पष्ट आलेला. दादा काय केलं बोलाय? 100 किलो 100 किलो कोणत्या गावात आपलं? हिंगोली बाबू भरपूर लांब आले. सगळे 1.5 किलो फुलं घेतलेले आपण यांच्याकडून. हार करून झालेले आपले आणि आता मी हे हार गाडीला लावतो आणि तुम्हाला दाखवतो कशा पद्धतीने लावलेले आहे. आणि एकदम सिंपल हार केले, काय जास्त भारी नाही केले, कारण की आज हे हारात नाही सगळे तोडून घेतात मुलं, त्यामुळं साधे हार केलेले आहे. आता मी चला हार लावून घेऊ आपण लगेच. सो गाईज आता आमच्या नव्या घरी आलेलो आहे आणि आपली हार लावा चालली बघा. दादा हार लावत आहे. सो गाईज या घराला हार लागलेला फायनल बघू शकतो तुम्ही. आता इथून आपण जाऊ घरी.
मित्रांनो, सकाळी तर आपल्याला अण्णांना सर्व माहिती दिली. आता तात्या काय म्हणते बघू आपण, तात्याचं मत काय आहे विजयादशमीबद्दल. तर तुमचं मत काय आहे विजयादशमीबद्दल? विजयादशमी असं आहे की आज रामाचं आणि रावणाचं जे युद्ध झालं त्यात रामाचा विजय झाला, म्हणूनच आज रावणाचं दहन केलं जातं, म्हणून विजयादशमी आपण साजरी करतो. कोणी त्याला दसरा म्हणते आणि सर्वजण काही विजयादशमी म्हणतात. तर मित्रांनो, आत्ताच तात्यांना विजयादशमीची थोडीशी माहिती थोडक्यात सांगितली आणि शुभेच्छा पण दिल्या. तर पुन्हा एकदा माझ्याकडून तुम्हाला सर्वांना विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा. आणि आता गल्लीत देवी बसलेली आहे. आज देवीचा शेवटचा दिवस आहे आणि आपण देवीची आरती वगैरे आणि त्यांना निरोप देऊया. हार्दिक हार्दिक शुभेच्छा. काका, विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद धन्यवाद. तर आज विजयादशमीचं काय म्हणणार तुम्ही थोडं ऑडियन्सला आमच्या? विजयदशमीच्या तुला माझ्यातर्फे व माझ्या परिवारातर्फे हार्दिक हार्दिक शुभेच्छा. अच्छा, धन्यवाद काका. अजून काही? बस. मित्रांनो, काका दर्शन झाले. आता आपण पुढे जाऊया. चला काका. ओके, येतो मी. धन्यवाद धन्यवाद. परत एकदा तुला विजयदशमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. भावा, चला विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा. आमचा लाडका महेश लाट. तर महेश, आज काय म्हणणार तुम्ही? तुम्हाला पण विजयादशमीच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद म्हणतो आपला आभारी. जे बघताय त्यांना पण. तर मित्रांनो, आता मी आलेलो आहे आपण पवनच्या घरी. पवन, विजयादशमी हार्दिक शुभेच्छा तुला पण थँक्यू. आणि काय म्हणणार आज? काय नाही, पब्लिकला पण आज विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा. भरपूर जण भेटायचं आज. चालेल पवन. तर सोगाई जाता सध्या मी तुला विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा. आमचा ह्यो लहानपणापासून मित्र आहे माझा. तर आज सारंग काय सांगणार? तुला पण सगळ्यात आधी बापू विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद भावा. तुमच्या यूट्यूब फॅमिलीला सुद्धा दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद धन्यवाद. आणि मित्रांनो, सारंगनं सांगितल्याप्रमाणे आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा राव. आणि लाईक करा, शेअर करा आणि जेवढं होईल तेवढं सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करा, पैसे लागत नाही, फुकट येते, करून घ्या तुम्ही. चला सारंग, येऊ का मग?
चला भेटू पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये लवकरच. आम्ही व्हिडिओची वाट बघत राहू.